दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की आषाढी वारी ही भाविकांना सुखकर आणि सुविधायुक्त असावी याकरता म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेय यांनी पदभार घेतल्यापासूनच पंढरपूरवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि आज म्हणजे शनिवारी त्यांनी पंढरपूर इथं त्यांचा दौरा होता. यावेळी त्यांनी हातात झाडू घेतला आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, याचबरोबर सफाई कर्मचारी या सगळ्यांना बरोबर घेतलं, नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांनाही. आणि चंद्रभागा वाळवंट जे नेहमी अस्वच्छ असतं, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते भाविकांची, त्यामुळे चंद्रभागा वाळवंटामध्ये अस्वच्छता असते आणि त्यांनी या चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही आता सतत वारीपर्यंत तर होतच राहील, पण सदैव चंद्रभागेचा वाळवंट आणि पंढरपूर शहर हे स्वच्छ राहावं याकरता माझे प्रयत्न आहेत. आणि वारीनंतरसुद्धा पंढरपूरच्या लोकांना आणि भाविकांना त्रास होऊ नये याकरता म्हणून स्वच्छता अभियान हे राबवलं जाणार आहे. पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी एस कार्तिकेय. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहेत. हा वारकरी संप्रदायामध्ये येणाऱ्या वारकरीसाठी स्वच्छ आणि हरित अनुभव देण्याचे प्रयत्न आम्ही आज सुरू केलेली आहेत. आणि आज जवळपास 250 कर्मचारी घेऊन पोलीस एसपी सर स्वतः इथे आहेत, नगरपालिकाचे कर्मचारी आहेत, नगरपालिकाचे सीओ आहेत, प्रांत आहेत आणि सर्व टीम म्हणून आम्ही आज 250 कर्मचारी सोबत आम्ही काम सुरू केलेली आहेत. आज फक्त एक दिवसचं काम नाहीये. आज म्हणजे पूर्ण वारी संपेपर्यंत आम्ही स्वच्छ ठेवण्याचे आम्ही सज्ज आहोत. या आषाढी वारीमध्ये मी सर्व वारकऱ्यांनी मी आवाहन करतो की तुम्ही सर्वजण आमचे होस्ट आहेत आणि तुम्हाला स्वच्छ आणि हरित अनुभव यावर्षी आपल्याला नक्की भेटेल. आणि सर्व पंढरपूरकरांना सुद्धा माझं आव्हान आहे की आमच्या घरामध्ये जवळपास 35 लाख लोक येणार आहेत. तुम्ही सर्वजण चांगलं काम करून तुमच्या पद्धतीने तुमच्या घर समोर, दुकान समोर जे काही घाण पडलेले आहे तुम्ही पूर्ण काढून स्वच्छ अनुभव सर्व वारकऱ्यांना द्यावा, हे माझा विनंती आहे. सर, खरं तर वारीच्या अगोदर स्वच्छता अभियान राबवलं जाते. खरं तरी स्वच्छता अभियान वारी झाल्यानंतर राबवणं खरं तर गरजेचं असतं. त्यानंतरही तुम्ही वारीनंतर स्वच्छता अभियान राबवणार आहात? हा, नक्की. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे फक्त हा मोहीम फक्त आषाढी वारी पुरती नाही आहे. खूप महत्वाचं म्हणजे वारी संपल्यानंतर सुद्धा वारी वारकरी निघून गेल्यानंतर तिथे खूप घाण असतो. यासाठी सुद्धा माननीय पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जवळपास आम्ही प्रत्येक वारीच्या पाठीमागे असणारच. त्यांनी वारी गेल्यानंतर पूर्ण स्वच्छ करून जे काही गाव असो या पालखी स्थळ असो तो पूर्ण हँडओव्हर करण्याची सुद्धा आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त अशा पद्धतीनं स्वच्छता कायमस्वरूपी असण्यासाठी नमामि चंद्रभागा सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेली आहे. त्याचं सुद्धा नियोजन चालू आहे. याच्यासाठी महत्वाचं पाऊल आम्ही उचललेली आहे. पंढरपुरामध्ये डॉक्टर गैरहजर असतात, प्रॉपर जे डॉक्टर असतात गैरहजर असतात, त्यांच्या त्या संदर्भात कुठे हो यात्रा कालावधीमध्ये बरेचसे डॉक्टर इथले खासगी डॉक्टर बाहेर गावी यात्रा असतात. पण यात्रेमध्ये तर खरं तर डॉक्टरांची गरज असेल, तर अशा डॉक्टरांना तुमचं काय सूचना वगैरे खासगी ठीक आहे. आमच्या याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे आता माननीय आरोग्य मंत्री सुद्धा आढावा आमच्याकडे घेत आहेत. आणि आरोग्य मंत्रीचे सुद्धा सर्वप्रथम आरोग्य मंत्रीच्या वतीने सुद्धा मी सगळं डॉक्टर्सला मी सांगायचं इच्छितो की हे कसं आहे की नॉर्मली एखाद्या घरामध्ये 5-6 लोक पाहुणे आलं तर आम्ही इतकी तयारी करतो. तुमच्या घरामध्ये 35 लाख लोक येणार आहे, त्यामुळे कोणीही गाव सोडून जाऊ नका. तुमचेच गेस्ट्स आहेत, आम्ही सर्वजण होस्ट्स आहेत. हा जबाबदारी आणि रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे. मी सगळ्या डॉक्टर्सला आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या ठिकाणी थांबवा आणि वारकरीला मदत करा. या व्यतिरिक्त शासन सुद्धा आरोग्य द्यायला पूर्ण सज्ज आहेत. आमचं पूर्ण नियोजन झालेली आहेत. आरोग्य विभागामार्फत ट्रेनिंग असो, फवारणी असो, औषध असो, सगळं आम्ही नियोजन केलेलं. आयसीयूचे बेड असो, ऑक्सिजन असो, सगळ्या विषय आम्ही केलेली आहेत. या व्यतिरिक्त नक्की आम्हाला प्रायव्हेट डॉक्टर्सची सुद्धा मदत लागेल, त्यामुळे तुम्ही कोणीही पंढरपूर सोडून जाऊ नका.